नमस्कार. एक अलौकिक रहस्यकथा गूढ आजीची. गूढ आजीची जी आली पण कधी गेलीच नाही. काही कथा अशा असतात की त्या ऐकताना मनात एकच प्रश्न निर्माण होतो, हे खरंच घडलं असेल का? आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे. ही कथा आहे एका वृद्ध महिलेची. तिचं नाव कुणालाच माहीत नव्हतं. ती कुठून आली, कुठे राहायची, तिचं कोणी नातलग होतं की नाही, याचं उत्तर गावातल्या कोणाकडेच नव्हतं. पण ती गेल्यानंतर एक छोट्याशा गावाचं नशीब बदललं. साताऱ्याजवळचं एक छोटंसं गाव. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ अनंता टी स्टॉल नावाचं एक चहाचं दुकान होतं. अनंता रोज पहाटे 5 वाजता दुकान उघडायचा. त्याच्या हातचा चहा गावभर प्रसिद्ध होता, पण त्याचा स्वभाव मात्र तितकाच कडक होता. त्याच्यासाठी ग्राहक म्हणजे फक्त पैसे देणारे लोक. तो नेहमी म्हणायचा, व्यवसायात भावना नसतात. एक पावसाळी रात्र होती. घड्याळात बरोबर 11:11 झाली होती. अनंता दुकान बंद करणार इतक्यात दारावर 3 वेळा टकटक झाली. दार उघडताच त्याला एक वृद्ध महिला दिसली. अंगावर साधी पांढरी साडी, हातात जुनी कपडे पिशवी आणि चेहऱ्यावर विलक्षण शांत हास्य. ती म्हणाली, बाळा, एक कप गरम चहा मिळेल का? अनंताने चहा दिला. आजीने एक घोट घेतला, डोळे मिटले आणि म्हणाली, चहा छान आहे, पण यात अजून एक गोष्ट कमी आहे. अनंता म्हणाला, साखर तर योग्य आहे. आजी हलकेच हसली. मी साखरेबद्दल बोलत नाही. तिने पिशवीतून एक छोटी काचेची बाटली काढली. त्यात तपकिरी रंगाची गोड पेस्ट होती. उद्याच्या पहिल्या चहात याचा एकच चमचा टाक. अनंत हसला. यामुळे काय होणार? आजी शांतपणे म्हणाली, उद्या तुझ्या दुकानात असा एक माणूस येईल ज्याची तू 20 वर्षापासून वाट पाहतो आहेस. अनंताच्या हातातील कप खाली पडला, कारण 20 वर्षापूर्वी त्याचा धाकटा भाऊ घर सोडून गेला होता. ही गोष्ट त्याने कधीच कुणाला सांगितली नव्हती. रात्रभर त्याला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने कुतूहलापोटी त्या पेस्टचा एक चमचा पहिल्या चहात टाकला. काहीच फरक जाणवला नाही. इतक्यात एक जुनी जीप दुकानासमोर येऊन थांबली. त्यातून एक 60-62 वर्षाचा गृहस्थ खाली उतरला. एक चहा मिळेल का? त्याने विचारलं. अनंताने तोच पहिला चहा त्याला दिला. पहिला घोट घेताच त्या गृहस्थाच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, असाच चहा माझी आई बनवायची. अनंता त्याच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनगटावरची जन्मखून पाहताच ती हादरली. ती अगदी त्याच्या हरवलेल्या भावासारखीच होती. तो काही विचारणार इतक्यात एक मुलगा धावत आला. काका, काल रात्रीची ती आजी नदीकाठी पडली आहे. अनंता धावत नदीकाठी गेला, पण तिथे कुणीच नव्हतं. फक्त ओल्या वाळूत एक जोडी जुन्या चपला आणि एका बाकावर ठेवलेली तपकिरी रंगाची डायरी. डायरीवर लिहिलं होतं, उत्तर शोधू नकोस, सत्य स्वीकार. डायरी उघडल्यावर पहिल्याच पानावर 30 तारीख होती, ज्या दिवशी त्याचा भाऊ घर सोडून गेला होता. त्यातून एक जुना फोटो खाली पडला. त्या फोटोमध्ये त्याचे संपूर्ण कुटुंब होतं आणि त्यांच्या मागे तीच वृद्ध महिला उभी होती. फोटो किमान 30 वर्षापूर्वीचा होता, पण त्या महिलेच्या चेहऱ्यावर काळाचा कोणताही परिणाम दिसत नव्हता.
तेवढ्यात मागून एक वृद्ध मच्छीमाराचा आवाज आला. त्या बाईला शोधतोयस? अनंताने मान हलवली. मच्छीमार म्हणाला, या गावात प्रत्येक 43 वर्षांनी ती एकदा येते, एखाद्या तुटलेल्या माणसाला उभं करण्यासाठी, आणि तिचं काम पूर्ण झालं की ती निघून जाते. अनंत काहीच बोलू शकला नाही. तो डायरीचं शेवटचं पान उघडतो. त्यावर लिहिलं होतं, माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी शिक्षा म्हणजे राग जपून ठेवणं, आणि सर्वात मोठं बक्षीस म्हणजे क्षमा. खाली आणखी एक वाक्य होतं, उद्या सकाळी तुझी वाट पाहणारा माणूस तुझ्याकडे येणार नाही, तुलाच त्याच्यापर्यंत जावं लागेल. अनंत धावत दुकानात परतला. कोपऱ्यातील बाकावर तोच अनोळखी ग्रस्त बसला होता. दोघांची नजरानजर झाली. त्या ग्रस्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो फक्त एकच शब्द बोलला, दादा. अनंताने त्याला घट्ट मिठी मारली. 20 वर्षापूर्वी घर सोडून गेलेला त्याचा धाकटा भाऊ अखेर परत आला होता. दोघे बराच वेळ रडत राहिले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या वृद्ध महिलेचा खूप शोध घेतला, पण ती पुन्हा कधीच दिसली नाही. तिच्या कापडी पिशवीत फक्त एक छोटासा डबा आणि एक चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं, ही पेस्ट संपेल, पण तिचा गोडवा कधीही संपू देऊ नकोस. त्या दिवसानंतर अनंताने आपल्या दुकानाचे नियम बदलले. ज्याच्याकडे पैसे नसेल त्यालाही चहा मिळू लागला. जो दुःखी असेल त्याच्यासोबत तो स्वतः बसून बोलू लागला. जो एकटा असेल त्याला तो आपलंसं करू लागला. काळ बदलला, दुकान बदललं आणि अनंतही बदलला. लोक म्हणू लागले, इथे चहा नाही मिळत, इथे माणुसकी मिळते. वर्षानुवर्षे लोटली. एके दिवशी एका लहान मुलाने अनंताला विचारलं, काका, त्या आजीचं नाव काय होतं? अनंत हसला. आकाशाकडे पाहत तो म्हणाला, बाळा, काही माणसं नावाने ओळखली जात नाहीत, ती त्यांच्या कर्माने अमर होतात. त्या क्षणी दुकानात पुन्हा एकदा हलकासा गोड सुगंध दरवळला. दार हळूच हललं. जणू कोणीतरी शांतपणे बाहेर पडलं होतं. अनंताने डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. कारण आता त्याला समजलं होतं, खरा गोडवा साखरेत नसतो, तो माणसाच्या मनात असतो. मित्रांनो, गोष्ट इथे संपली आहे. कृपया आपल्याला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, एक छान कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.